नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85च्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, सध्या एकनाथ शिंदे हे चक्रव्यूहात अडकलेत आणि असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 13 ते 14 आमदार हे फुटू शकतात आणि ते भाजपमध्ये जाऊ शकतात. मित्रांनो, सध्या आपण जर का देवेंद्र फडणवीसांचा विचार केला तर देवेंद्र फडणवीसांची 10 बोटं ही अक्षरशः तुपामध्ये आहेत की काय असं वाटावं. कारण केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, पोलीस खातं त्यांच्याकडे आहे, यंत्रणा त्यांच्याकडे आहेत, ईडी आहे, सीबीआय आहे, सगळं काही देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही साध्य करून घेणं किंवा ती साध्य कशी करायची हे देवेंद्र फडणवीसांना अत्यंत सहज असं शक्य आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर 2022 मध्ये 2022 पेक्षा आपण 2019लाच जाऊयात ना. 2019ला देवेंद्र फडणवीस म्हणायचे की मी पुन्हा येईन, पण देवेंद्र फडणवीसांना 2019ला पुन्हा येता आलं नाही आणि नंतर 2022ला शिवसेनाच फुटली. शिवसेना फुटली, यामागे भाजप म्हणजे अमित शहा आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत. हे देखील कालांतराने स्पष्ट झालं. कशाला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं की माझ्या मागे महाशक्ती होती, माझ्या मागे देवेंद्र फडणवीस होते. म्हणजेच आपल्या समोर आलं की 2022 मध्ये काय झालं. 2022 नंतर महायुतीचं सरकार सुरू झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्या गेल्या आणि मग लाडकी बहीण योजना आणली. या लाडकी बहीण योजनेनंच राज्यामध्ये पूर्णतः धुमाकूळ घातला आणि पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार 2024 मध्ये सत्तेमध्ये आलं. जसं 2022ला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली, तशी आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं लक्ष हे शिवसेनेवर आहे. अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर नाही, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे प्रचंड वेगाने काम करतायत, राज्य पिंजून काढतायत. त्यांच्या बरोबरीनं त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे सुद्धा राज्यभर हिंडतायत, माणसं जोडण्याचा प्रयत्न करतायत, माणसांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत, कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे आपण बघितलंय की कुठल्याही पक्षातले माणसं आपल्या पक्षामध्ये घेण्याचा सपाटा हा एकनाथ शिंदेंनी सुरू केलाय. कारण एकनाथ शिंदेंना सुद्धा आता हे कळून चुकलंय की 2029ची लढाई ही आपल्यासाठी सोपी नाही आहे. कारण त्यावेळेला कदाचित आपल्याबरोबर भाजप नसेल. कदाचित 2029ला आपला खरा प्रतिस्पर्धी, आपला खरा शत्रू हा भाजपच असेल. हे आता एकनाथ शिंदेंना कळून चुकलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या पक्ष विस्तारासाठी धावतायत. पण हे धावत असताना, ते तयारी त्यांनी 2029ची सुरू केलेली असताना, ते सध्या मात्र एका दुहेरी चक्रामध्ये अडकलेले. हे दुहेरी चक्र आहे. एक चक्र आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचं, दुसरं चक्र आहे देवेंद्र फडणवीसांच्या वक्रदृष्टीचं. आता सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये काय बोलायचं, तर सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे केस सुरू आहे. चिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये ही केस सुरू आहे. तारीख पे तारीख होतीये, पण अजून अशी किती वेळा होणार, तारीख पे तारीख किती पडणार. कारण देशाच्या दृष्टीनं हा निर्णय खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आणखीन तो किती लांबेल. कधी ना कधीतरी त्यांना याबाबतचा निर्णय हा द्यावाच लागणार आहे. आणि जसा तो निर्णय येईल तेव्हा तसं एकनाथ शिंदेंना सुद्धा विचार करावा लागणार आहे त्यांच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं. त्यामुळे या दुहेरी चक्रामध्ये जे मी म्हटलं अडकलंय ते एक सुप्रीम कोर्टाचं आहे. दुसरं आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतलं. देवेंद्र फडणवीसांची वक्रदृष्टी. देवेंद्र फडणवीसांची वक्रदृष्टी म्हणजे 2024 मध्ये जसं लाडकी बहीण योजनेनी राज्यभर धुमाकूळ घातला, सरकार आलं,
पण तिथं खरं अडचण झाली ती एकनाथ शिंदेंची. एकनाथ शिंदेंना याची कल्पना आली नाही की भाजपचे इतक्या मोठ्या संख्येनं आमदार निवडून येतील. जवळपास 132 आमदार हे भाजपाचे निवडून आले. 132 आणि वरती जर आपण अपक्ष काही किंवा मित्रपक्ष जर पकडले तर जवळपास आज रोजी भाजपकडे 137 ते 138 इतकी आमदारांची संख्या आहे. आणि त्यामुळे आता भाजपचं लक्ष आहे ते 2029च्या दृष्टीनं 100% भाजप. तुम्हाला माहिती आहे अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले होते आता आपल्याला 2029ला कुबड्यांची गरज नाहीये. कुबड्यांची गरज नाहीये म्हणजे आता आपल्याला राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदेची सेना यांची आपल्याला गरज नाही. या स्पष्ट शब्दात ते बोलले नाहीत, पण कुबड्यांची गरज नाहीये. तेव्हाच खरं तर या मंडळींनी अजित पवारांनीही तेव्हाच ओळखून घेतलं होतं की 2029ला काय होईल आणि त्या दृष्टीनं अजित पवारांनी शरद पवारांच्या बरोबर मिळतं जुळतं राजकारण करायला सुरुवातही केली होती, जे आता आपल्याला या सगळ्या नजीकच्या काळामध्ये ते सगळं ऐकायलाही मिळालेलं आहे. परंतु शिवसेनेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये विचार केला तर एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये अमित शहा हे थोडे जास्त फेवरेबल आहेत एकनाथ शिंदेंना. आणि त्याचं वारंवार आपल्याला म्हणजे एकनाथ शिंदेंनी कधीही दिल्लीत जावं, अमित शहा त्यांना भेट देतात. एकनाथ शिंदेंची सगळं म्हणणं, त्यांचं काय गाऱ्हाणं असेल ते सगळं अमित शहा ऐकून घेतात. एकनाथ शिंदेंना ते चांगलं आश्वासन देतात आणि परत महाराष्ट्राकडे पाठवतात. पण आता एकनाथ शिंदेच्या हे लक्षात आलेलं आहे की अमित शहा आपल्याला वेळ देतात, अमित शहा आपलं ऐकून घेतात, अमित शहा आपल्याशी बोलतात, आपल्याला आश्वासितही करतात, आपल्याला मुख्यमंत्री तुम्हीच होणार पुढचे असंही म्हणतात, पण त्याचे परिणाम राज्यामध्ये दिसले पाहिजेत ना. ते काहीच होत नाहीये, बदल काहीच घडत नाहीये. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत ते तसंच सुरू आहे. म्हणजे आत्ता नजीकच्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांनी राज्यातल्या भाजप बाबतचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये तक्रारही केली होती की आज नगर विकास खाता आमच्याकडे इतर खाती आहेत, पण आम्ही आमच्या खात्यांचे निर्णयच घेऊ शकत नाहीये. सगळे निर्णय घेत आहेत ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच घेत आहेत. जर असं असेल तर मग आमचा उपयोगच काय आहे? ही मोठी तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केली. काय झालं? आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने राज्यामध्ये कारभार करायचा आहे तो तसाच करतायत. उलट अधिक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये ते आणखीन फासे आवळतच चाललेले आहेत. म्हणजे कुठेही सुटका म्हणून नाही. आणि म्हणून साताऱ्याचं प्रकरण आपल्या समोर सगळ्यांच्या समोर अगदी ताजं आहे. हे सगळं जेव्हा घडत असताना आपण जे बघतोय की त्यामुळे गेल्या वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जमत नाही आहे. आता एवढी मोठी जेव्हा संख्या आपल्याकडे आहे तेव्हा 2029च्या दृष्टीनं 100% भाजप हे जे काही भाजपचं धोरण आहे त्याची जबाबदारी जी आहे ती येऊन पडलेली आहे देवेंद्र फडणवीसांवर. आणि त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे त्या दृष्टीनं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस आता जर का राज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्याचा जर का विचार झाला तर तो कुणा बाबतीत होऊ शकतो? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये अजिबात नाही. कारण एक तर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे काही वेगळे डाव सुरू आहेत. डाव म्हणण्यापेक्षा एक वेगळी समीकरणं उद्धव ठाकरेंच्या बरोबर नव्यानं सुरू झालेली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबतीमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयोग होणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विचार केला तर आता त्या गटाचं पूर्ण नेतृत्व हे सुनेत्रा पवारांनी आपल्या हाती घेतलेलं आहे. पण त्यांच्याकडे असं कोणतंही नेतृत्व आता नाहीये जे अजितदादा होते. अजितदादा असते तर गोष्ट वेगळी होती. अजितदादा कोणताही करिश्मा करू शकत होते. ते राज्यामध्ये वेगळं चित्र निर्माण करू शकण्याची ताकद अजितदादांकडे होती. पण आता तसं नेतृत्व राष्ट्रवादीमध्ये राहिलेलं नाहीये. ते तसं सुनेत्रा पवारही तशा नाहीये. तसं नेतृत्व असू शकणार नाही कारण ते आता नव्याने त्यांनी सगळा कारभार घेतलेला आहे. अगदी पार्थ पवार, जय पवार यांचा विचार केला तरी ते अगदी अननुभवी आहेत. त्यांच्याकडे अनुभव नाही आहेत. त्यामुळे त्यांचं नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ
हेही असं नेतृत्व नाहीये की जे राज्यभर स्वीकारलं जाईल किंवा ज्याची राज्यभरामध्ये छाप पडेल. ते त्यांच्या मतदारसंघापुरते त्यांचा प्रभाव आहे, पण त्यांचा प्रभाव हा राज्यभर नाही आहे. त्यामुळे भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीच्या बाबतीतली काही चिंता नाही आहे. चिंता आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत. मी मागच्याही व्हिडिओमध्ये, आजच जो आधीचा केला होता व्हिडिओ, त्याच्यामध्येही मी तुम्हाला म्हटलं की एकनाथ शिंदेची शिवसेना ही आता भाजपसाठी नाकापेक्षा मोती जड होऊ लागलेली आहे आणि भविष्यामध्ये ती आणखीन त्रासदायक ठरण्याच्या आतच हा उधळलेला घोडा रोखायला पाहिजे, हे भाजपने ठरवलेलं आहे. भाजपच्या अंतर्गत सुद्धा आता त्या बाबतीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे 2029ला 100% भाजप याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांकडे आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्याप्रमाणे पावलं टाकायला सुरुवातही केलेली आहे. असं म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले 13 ते 14 आमदार हे भाजपच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या गळाला लागलेले आहेत. हे आमदार आहेत, हे ग्रामीण भागातले आहेत आणि म्हणून तुम्ही बघा की या आमदारांचं मंत्रालयामध्ये कोणतंही काम असू देत, हे काम पटकन होत आहे. निधीची कामं असू देत, निधी त्यांना वेळेत मिळतोय, जसा पाहिजे तसा पुरवला जातोय. त्याचप्रमाणे अगदी कुणाच्या बदल्या असतील, काही असतील वेगळी कामं, तर ती तत्काळ केली जात आहेत. त्यामुळे ही जी काही 13-14 आमदारांची संख्या आहे ही देवेंद्र फडणवीसांच्या गळाला लागलेली आहे. बरं, पुन्हा हे आमदार असे आहेत की उद्या ते फुटून भाजपमध्ये आले तरी, ते निवडणूक झाली तरी ते पुन्हा निवडून येण्याची क्षमता ठेवतात त्यांच्या भागातनं. त्यामुळे तेही टेन्शन देवेंद्र फडणवीसांना नाही आहे. देवेंद्र फडणवीसांचं खरं तर लक्ष होतं किंवा टार्गेट होतं 25 आमदारांचं, पण अजून ते साध्य होत नाहीये. 13-14 आमदार तर गळाला लागलेले आहेत. आता फक्त ज्याला म्हणतो आपण सिग्नल यायचा बाकी आहे देवेंद्र फडणवीसांकडनं. पण देवेंद्र फडणवीसांकडनं तो आत्ता लगेच येईल का, तर याची शक्यता कमी आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना अजून केंद्रातनं या बाबतीमध्ये ग्रीन सिग्नल मिळावा लागणार आहे. अमित शहा जोपर्यंत हो म्हणत नाहीत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हो म्हणत नाहीयेत किंवा हे दोघंही हो म्हणत नाहीयेत, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस हे तसं राबवता येणार नाही शिवसेनेच्या बाबतीमध्ये. शिवसेना कुठली? एकनाथ शिंदेची. पण जर वरनं तशा पद्धतीचा ग्रीन सिग्नल आलाच तर 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तयार आहेत, जे भाजपमध्ये येऊ शकत आहेत. असंही बोललं जात आहे की खासदारांवर सुद्धा लक्ष आहे भाजपचं एकनाथ शिंदेच्या. आता तुम्ही नुकतंच बघा आपची काय अवस्था झाली. आम आदमी पार्टीची 7 खासदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. नितीश कुमारांच्या पार्टीचं काय झालं? शेवटी तीही पार्टी मित्रपक्षच आहे, पण त्या पार्टीमध्ये सुद्धा आज बिहारमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपचा बसला. नितीश कुमारांना अगदी उत्तम रीतीने भाजपने बाजूला काढलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये नेमकं पुढे काय होणार आहे हे एकनाथ शिंदेंना याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांची धाकधूकही वाढली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार. या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे सगळं थांबलंय. पण हा निकालही फार रेंगाळू शकणार नाही. आता पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि तो लागल्यानंतर तुम्ही नक्की बघा पुढच्या 6 महिन्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं आमदार मोठ्या प्रमाणावर फुटल्याची बातमी ही आपल्या कानी येईल. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एक